तर थोड्याच वेळामध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडेल, जिकडे आता सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं देखील आगमन झालं आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। या सोहळ्याकडे आपलं लक्ष असेलच तुर्तास अन्य घडामोडी। मनोज जरांगेंवर टीका आणि आरोप करणाऱ्या अजय बारस्करांवर आज जरांगेंनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं। बारस्कर त्यांच्या गावातल्या महिलांवर अत्याचार करतात असा आरोप आहे असं जरांगे म्हणतात। तर बारस्करांनी आरोप करण्यासाठी 40 लाख रुपये घेतले असं गावचे लोकच बोलतात असं जरांगे म्हणाले। तसंच हे सरकारकडून नियोजित आहे असा आरोपही सरकारवर त्यांनी केलेला आहे। तू माहिती आहे, मला सगळं माहिती मिळायला लागल्या। तो आता कुठे ते बंधू आले का नाही तिथं, एक बेंगलोरची माता माऊली सुद्धा येणार आहे, तिने ते काय केलंय म्हणून तिला तर 40 लाख रुपये घेतले तर असंही कळालंय। ऐकू माहिती आहे मला, ती 40 लाख रुपये सुद्धा घेतले तिने हे बोलायसाठी। हे सगळं नियोजित आहे। एका मिनिटात त्याला लगी लाईव्ह मीडिया बी आला। संजय राऊत सारखा रोज बोलतो, म्हणजे संजय राऊतचं काय, याचा अर्थ तो देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबाची सुपारी घेऊन आलाय। लोक जे म्हणते तो 40 लाख रुपये घेतले खरं असू शकतं, मग आरोप नाही लोकांचा आहे। त्याच्याच गावातले लोक लिहून टाकतात तुला ऐकत नाही म्हणून मला अक्कल नाही, आणि मला अक्कल नाही तर 1.5 करोड मराठ्यांना आरक्षण कसं काय मिळालं आतापर्यंत। दरम्यान मनोज जरांगेंनी केलेल्या आरोपांवर मंत्री शंभूराज देसाईंनी उत्तर दिलं। सरकारला ट्रॅप लावण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे। आपण पाहूया। अजय बारस्कर हे मराठा आरक्षणाचं जे आंदोलन उभं राहिलं माननीय जरांगे पाटलांनी केलं, त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर होते। अनेक मोर्चात ते दिसले, अनेक वेळा ते जरांगे पाटलांच्या बरोबर आंतरवाली सराटीमध्ये दिसले। आता हे त्यांच्या अंतर्गत गोष्टी आहेत। याच्या बाबतीत काही आरोप केला आणि तशी तक्रार सरकारकडे जर केली तर सरकार त्याची माहिती घेईल ना, बाबा काय वस्तुस्थिती आहे। जरांगे पाटील साहेब यांनी अशा पद्धतीनं निगेटिव्ह विचार करणं थांबवलं पाहिजे। काय आवश्यकता आहे सरकारला ट्रॅप लावायची, काही गरज नाही ना आम्हाला। विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहात पारित झाल्यानंतर विधेयक महाराष्ट्रातल्या मराठा समाजातल्या 100% लोकांनी त्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। तर परत आता लोकांना वेटीला धरणं हे थांबवलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।